कर्जतमध्ये पार पडलेल्या अजित पवार गटाच्या अधिवेशनामध्ये आता पक्षाचा आरक्षणाचा फॉर्म्युला सुद्धा स्पष्ट करण्यात आलाय। ओबीसीतून नको तर स्वतंत्रपणे मराठा समाजाला टिकेल असं आरक्षण मिळावं अशी भूमिका अधिवेशनामध्ये मांडण्यात आली आहे आणि इतकंच नाही तर जातनिहाय जनगणनेची मागणी सुद्धा या अधिवेशनात करण्यात आली आहे। सध्या वादात असलेले मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा या अधिवेशनामध्ये अजित पवार यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट करत फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊनच पक्ष वाटचाल करत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। पाहूयात। कर्जतमध्ये पार पडलेल्या अजित पवार गटाच्या अधिवेशनात पक्षाचा आरक्षणाचा फॉर्म्युलाही स्पष्ट करण्यात आलाय। ओबीसीतून नको तर स्वतंत्रपणे मराठा समाजाला टिकेल असं आरक्षण मिळावं अशी भूमिका अधिवेशनात मांडण्यात आली। इतकंच नाही तर जातीनिहाय जनगणनेची मागणी या अधिवेशनात करण्यात आली आहे। सध्या वादात असलेले मंत्री छगन भुजबळ यांनीही या अधिवेशनात अजित पवार यांच्या सोबत असल्याचं स्पष्ट करत शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन पक्ष वाटचाल करत असल्याचं सांगितलंय। कर्जतच्या अधिवेशनात ठरला अजित पवार गटाचा आरक्षण फॉर्म्युला। छगन भुजबळ अजित पवार यांनी कोणते सांगितले 3 फॉर्म्युले। राज्यात जातनिहाय जनगणना करण्याची अधिवेशनात मागणी। फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवरच पक्षाची वाटचाल भुजबळांच्या उपस्थितीनं कर्जतमध्ये मराठा आंदोलक आक्रमक। कर्जतमध्ये पार पडलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाच्या ठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। ओबीसींची बाजू घेत मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य करणाऱ्या मंत्री छगन भुजबळांना मराठा आंदोलकांचा विरोध होता। अवकाळीच्या दौऱ्यात येवला मतदारसंघात विरोधाला सामोरं जावं लागलेले छगन भुजबळ अधिवेशनाला उपस्थित झाले। आक्रमक शैलीत अजित पवार यांच्या सोबत असल्याचं सांगत शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवर पक्षाची वाटचाल पुढेही सुरू राहील असं त्यांनी स्पष्ट केलं। तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीचा पुनरुच्चारही त्यांनी केला। मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, फक्त दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये। हेच तर मीच बोलतो, कोण विरोध बोलताय? काय पवार साहेब बोलता का बीजेपी बोलताय का कोण बोलताय? सगळे तेच बोलतात। बरं काय चुकलंय? अडचण काय आहे? आम्ही काय आमचा पक्ष सोडला? आम्ही आमच्या पूर्वीच्या फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाणार आहोत। आमचा पक्ष जो आहे वेगळा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे त्याचं नाव आहे। राज्यात जातनिहाय जनगणनेची मागणी करतानाच भुजबळांनी या अधिवेशनात असा ठराव मांडण्याचीही मागणी केली। ओबीसी किती टक्के आहे, काय टक्के आहे ते तर अजितदादांनी सुद्धा सांगितलं, जनगणना करा आणि काय करायचं ते करा। परंतु अगदी 5%, 10%, 2% जरी असले तरी आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जायला पाहिजे, हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे। आणि त्यासाठी जे आहे अजितदादांना पण मी सांगणार आहे, दादा जनगणनेची मागणी आपण केलेली आहे। आपल्या आमदारांनी सुद्धा ठराव मांडले पाहिजे। एक राज्य करू शकतं, दुसरं राज्य काय नाही करू शकत। अनेक राज्य आता करायला तयार झालेले आहेत, करावे त्यांनी। आणि अडचण काय? छगन भुजबळ यांच्या भाषणाचा धागा पुढे नेत अजित पवारांनी आपल्या भाषणात मराठ्यांना टिकणारं आरक्षण मिळावं अशी सरकारचीच भूमिका मांडली। त्याचबरोबर जातनिहाय जनगणनेची मागणीही त्यांनी केली आहे। मराठा समाजासाठी त्यांचा न्याय हक्काचं स्वतंत्र आरक्षण असायला हवं ही आपली ठाम भूमिका आहे। त्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढून घ्यायला हवी आणि आरक्षण देताना दुसऱ्या कुठल्याही घटकावर अन्याय न होता ते आरक्षण देण्याच्या बद्दलचं सगळं जे काही कार्यवाही करायची असते, मागास आयोग असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, शिंदे समिती असेल, बऱ्याच गोष्टी चालू आहेत, त्या सगळ्या व्यवस्थित करण्याच्या बद्दल एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय। इम्पिरिकल डेटा असल्याशिवाय आणि तो शास्त्रोक्त पद्धतीनं गोळा केल्याशिवाय वैधानिक पातळीवर तो टिकत नाही। म्हणूनच जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, कारण कधी काळी झाली, स्वातंत्र्य म्हणून 75 वर्ष झालीत। मी मागे पण बोललो, एकदा कळू द्या ना नक्की कोण किती संख्येने आहेत ते। जोपर्यंत प्रत्येक समाजाची नेमकी आकडेवारी समोर येत नाही तोपर्यंत कुठल्या समाजाला किती आरक्षण द्यावं
याचा अंदाज त्या ठिकाणी येत नाही. भुजबळ आणि अजित पवारांच्या भाषणानं अधिवेशनात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 फॉर्म्युले समोर आले. ओबीसींवर अन्याय नको टिकणाऱ्या मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिलाय. राज्यात जातनिहाय जनगणना करण्याची आग्रही भूमिका बघायला मिळाली. तर शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवरच पक्षाची वाटचाल असेल. या फॉर्म्युल्यातून मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजांना एकत्र घेऊन चालण्याची भूमिका या अधिवेशनात मांडण्यात आल्याचं स्पष्ट झालंय. कर्जतहून ओमकार वाबळे, पुढारी न्यूज, मुंबई.